नमस्कार. काय पाऊस पडतोय, हवेत गारवा आलाय, पण आपण सगळेजण थंड झाला असं काय नाही. काय आपण एका वेगळ्या ऊर्जावान कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी नसलेलो आहोत. त्या गावाचं ग्रामदेवतची नवळवताच्या चरणी नतमस्तक होऊन विजेची देवता देवी सरस्वतीच्या चरणी वंदन करतो. आजच्या या राधा राधापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे होत असलेला हा शालेय शिक्षण साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम एक वारी म्हणून, एक वसा म्हणून ज्यांनी गेले 35 वर्ष अखंडपणे चालवला त्याचा आज एक भाग या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न होतोय. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे तरुण तरुणदार नेतृत्व या गावचं संबंध सागरगाडे, व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे प्रशांत सावंके, संबंधित सुरेश गाडे, ज्यांचं वक्तृत्व आपण या ठिकाणी ऐकलं ते आमचे मित्र, कायम कुठल्याही विषयामध्ये बोलण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे ते आमचे भारत कांबळे, या गावातले बुजुर्ग नेतृत्व, आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब गाडे. या मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करतो. त्या मंडळाचे सर्व आणि सदोदित ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा ध्यास असणारे सन्माननीय मधुकरजी पवार आहेत, आमचे विलास बने आहेत, रीना बाकरे मॅडम आहेत, त्या ठिकाणी आमच्या विशाखाताई चव्हाण आहे. आमचा या सगळ्या लोकांना एकत्रित प्रवास करण्यासाठी किंवा ज्याच्या हातात चक्र आहे ते आमचे चक्रधारी सन्माननीय रणजित या ठिकाणी आहेत, सन्माननीय शंकर सुर्वे आहेत, सन्माननीय हरमकर डॉक्टर या ठिकाणी आहेत. खरं तर तुम्ही या ठिकाणी गोव्याच्या लोकांचा विचार केला, पण आमच्याकडे या ठिकाणी काश्मीरवरून आलेली मंडळी आहे. ते आमच्याकडे या ठिकाणी काश्मीरचे पंडित सन्माननीय अश्विन मदन जे ॲडव्होकेट आहेत, मुंबई पुण्यामध्ये ज्यांची प्रॅक्टिस झालेली आणि केवळ प्रशांतच्या दोस्तीसाठी या सगळ्या याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत, ते या ठिकाणी आवडून केले. त्यांच्यासाठी आपण एका जोरदार टाळ्या वाजवूया. म्हणजे आल्यापासून म्हणतात की कसं आमचं काश्मीर आहे तसं तुमच्या इकडे कोकण आहे. म्हणजे काश्मीरला जाणारा माणूस सुद्धा कोकणाला एवढ्या या ठिकाणी निसर्गाचं कौतुक होते. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय नाले मॅडम आहेत, सन्माननीय आमचे मित्र पाटोळे दादा आहेत आणि खोत मॅडम आणि उपस्थित आपण सर्व पालक, विशेष करून त्या आजीचं कौतुक केलं पाहिजे की माझा भूतकाळ जरी कसाही गेला असला तरी माझ्या मुलांचा, माझ्या पुढच्या पिढीचं भविष्यकाळ चांगला झाला पाहिजे या भावनेनं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सगळे विद्यार्थी बंधू आणि करून करतो. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी देणार आहे. या रांधा तालुका, संगमेश्वर तालुका आणि राधापूर तालुक्याचे विद्यार्थ्यांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून गेली 35 वर्ष ज्यांची अखंडपणे ही वाटचाल सुरू आहे, ही वाटचाल सुरू करत असताना केवळ भारत बोलल्याप्रमाणे शिक्षणाचं वाटप, साहित्याचं वाटप करायचं नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यात पुढं या स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी काय करायला पाहिजे, त्या मुलांना काय आवश्यक आहे याचा सातत्यानं शोध आणि बोध घेऊन ही मंडळी काम करतात. आणि म्हणून गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पवारसाहेबांचं लक्षात आलं की एखाद्या त्या शाळेमध्ये, इथल्या परिसरामध्ये विज्ञानाची आवड निर्माण होणार असं विज्ञान केंद्र आपण उभं करावं. एक आम्ही 2 वर्षापूर्वी दाबोळ्यात केलं आणि ते पुढे ती परंपरा चालू करण्यासाठी आज आपल्याकडे, म्हणून तुम्हाला मला खास करून मनापासून धन्यवाद देणार की आपण देखील ती विज्ञानाची कास धरली. केवळ आपले प्राथमिक शाळेचे अभ्यासक्रम तो ठोकळेबाज पद्धतीचे कार्यक्रम आहे, त्याच्यात चालू आहे, त्याच्यात तुम्हाला इतर सगळे व्याप आहेत, इतर सगळ्या त्रुटी आहेत, प्रशासनातल्या कटकटी आहेत, ते सगळं सांभाळून तुम्ही तुमचा रोजचा दैनंदिन कामकाज करताय. परंतु याच्यावर समाधान न मानता खऱ्या अर्थानं आमचा विद्यार्थी विज्ञानयुक्त व्हायला पाहिजे, भविष्यातल्या स्पर्धात्मक युगामध्ये तो टिकला पाहिजे. म्हणजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जर आपण विज्ञान केंद्राची पवारसाहेबांकडे मागणी केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. आणि पवारसाहेबांना त्यांच्या सर्व सहकार्य मंडळाला धन्यवाद दिले पाहिजे. त्यांची तुमची मागणी त्याने उचलून धरली आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचे खऱ्या अर्थानं मी आता मगाशी तिकडे आमच्या कुठल्या कार्यक्रमांचं घरी मला वाटत नाही तिकडे कार्यक्रम आहे, सर्व मंडळी या ठिकाणी आहेत आणि विज्ञान केंद्राचं उद्घाटन आपण या ठिकाणी करतो. मला पण थोडंसं अप्रूप वाटतं की फार मोठं धाडस मॅडम सगळ्या लोकांनी केलेलं आहे. प्राथमिक शाळेमध्ये विज्ञान केंद्राचं आपण माध्यम स्वीकारावं की खरं तर तुमच्या सगळ्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये
एक धाडसाचा प्रयोग आहे, पण तुम्ही लोकांना तो स्वीकारला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. माझी विनंती तुम्हाला राहणार की केवळ ती विज्ञानाची खोली करून तिथे साहित्याची मांडणी करून आपल्या मुलाला विज्ञान समजेल असायला पाहिजे. त्या मुलाला सतत त्या साहित्याजवळ जाणं लागलं पाहिजे, त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा त्या साहित्याचा जो काय उपयोग आहे तो भविष्यात त्याचं विज्ञाननिष्ठ कसा असेल त्याची माहिती देखील आपण सगळ्यांनी केली पाहिजे. माझी एक विनंती तुम्हाला राहणार आहे, एक काम करूया, आज उद्घाटन होईल, खूप आज उद्घाटन होईल, हे झाल्यानंतर 8-10 दिवसांनी तुम्ही जरा भारतच्या मार्फत सागरच्या अर्पण करा, आपण इथे पुन्हा बसू आणि ह्याच्या माध्यमातून आपल्याला काय उपक्रम सातत्याने चालू ठेवता येतात. सन्मान्य बाबा गाडी या ठिकाणी आहेत, पोलीस गाडी आहे, त्यांचं सरकार आपल्याला जाणार आहे की सातत्याने विज्ञान केंद्र चालतं राहिलं पाहिजे. नाही तर केवळ खोली केली आहे आणि आपण ठेवलंय, मुलं येऊन बसतील त्याच्यावर सगळ्यांवर धूळ पडत राहील, असं करून तो उपयोग होणार नाही. कारण आपल्याकडे तालुक्यामध्ये 2012 साली एक फिरती विज्ञान शाळा प्रयोगशाळा आपण केली. ती फिरती विज्ञान शाळा जिथे जिथे मागणी असतील त्या केंद्रात आपल्याला माहिती आहे, नानी मॅडम आपण कार्यक्रम केले होते. ती फिरती विज्ञान शाळा सगळं साहित्य घेऊन ज्या शाळेची मागणी असते त्या ठिकाणी ती जातीय विज्ञानाची माहिती सांगते. कारण मुलांना पुस्तकाच्या मुलांना फक्त ते चंबू नरसाळा ऐकून माहिती, पण त्याला विचारलं बॉय कुठला आहे चंबू नरसाळा, कुठली आहे परीक्षा झाली, तर त्यांना सांगता येणार नाही. प्रत्यक्षात ती वस्तू त्यांना बघायला पाहिजे आणि याच्या अनुषंगानं विज्ञानातली जी काही पुढची उपकरणं त्याची देखील माहिती त्यांना आपल्याला निश्चितपणे करून द्यायची आहे आणि त्यासाठी आपण आवश्यक ते सगळ्या पद्धतीची तयारी निश्चितपणे करू. तुम्ही ज्या ज्या वेळी आम्हाला सांगाल आम्ही निश्चितपणे करू. कारण पवार साहेबांच्या आणि त्यांच्या सहकार्यांनी हा जो काय विडा उचलला आपल्या विद्यार्थ्यांना गतिमान आयुष्यामध्ये स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला आम्हाला केवळ त्यांचे आभार मानून चालणार नाही, तर आपल्याला देखील त्याच्या पाठीमागे सातत्याने परिश्रम आणि पराकाष्ठा करून त्यांनी केलेल्या मेहनतीला चीज जर होईल ते देखील आपल्याला बघायला लागणार आहे. मला कल्पना आहे की प्राथमिक शिक्षकांना किती त्रास आहे, किती उणीवा आहे, कुठल्या कुठल्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं, कारण आम्ही त्याच्यात होतो. पण तू एक गोष्ट निश्चितपणे तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना कधीही कुठे त्रास हो आम्ही वगैरे दिले नाही आणि देणार नाही. आजही तुम्हाला जर कुठे अडचण असेल चालत तर निश्चितपणे सांगा. परंतु पटसंख्येचा जो विषय आहे त्याच्यावर जे आता शिक्षकांचं चाललेलं आहे समायोजन तुमचं सगळं, त्याच्यामधून सुद्धा आपण निश्चितपणे मार्ग काढू. पण कुठेतरी आपल्याला आपली दिशा आणि आपली बैठक ठरवणं गरजेचं आहे. सर्व मंडळी आपल्या सोबत आहे, पण एक गोष्ट निश्चितपणे ज्या इच्छेनं ज्या अपेक्षेनं तुम्ही विज्ञान केंद्राची मागणी केली ते विज्ञान केंद्र यशस्वीपणे आपल्या इथे चालवायची जबाबदारी निश्चितपणे आपल्या जे आपण नक्की घेऊया. आम्ही तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पवार साहेबांना सांगेन की पवार साहेब तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने मोठ्या उदात्त हेतून या ठिकाणी विज्ञान केंद्र दिलं. त्या विज्ञान केंद्राची ही कल्पना तुमची फुकट जाणार नाही निश्चितपणे सांगतो, कारण या गावाचं नाव पाळू आहे. जो दिलेला शब्द पाळतात आम्ही पाळू म्हणणार हे गाव विज्ञान केंद्र चांगलं जाते आणि भविष्यात या विज्ञान केंद्राचं नाव ते तालुक्यात नाही जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही. थोडा शब्द तुमच्या सगळ्यांना द्यायचा ना, नक्की बरोबर आहे ना, तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला देतो आणि भविष्यात तुम्हाला देखील या विज्ञान केंद्राबद्दल एक वेगळी आस्था वेगळी आपुलकी वाटेल, अभिमान वाटेल. एवढं काम आम्ही निश्चितपणे सर्व मंडळी करू. एवढा शब्द या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला देतो. तुम्ही या विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून विज्ञान केंद्राची संकल्पना पुरी केली त्याबद्दल तुम्हाला या संपूर्ण गावाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.